नमस्कार मंडळी, आरतीज कॉर्नरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज मी महाराष्ट्राचा आवडता पदार्थ मसाले भात याची रेसिपी सांगत आहे। 1 चमचा जिरे आणि मोहरी, 2-3 तेजपान, 2-3 मिरे आणि लवंग, शेंगदाणे, अद्रक लसूण पेस्ट, त्यामध्ये थोड्या भाज्या टाकायची असेल तर गाजर, हिरवे मटर, बारीक चिरलेले टमाटर, 2 हिरव्या मिरच्याची बारीक चिरलेली पेस्ट, चवीपुरते मीठ, 2 बारीक चिरलेले बटाटे, अर्धा बाउल कोबी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 बाउल बासमती राईस। एका भांड्यामध्ये 1 चमचा शेंगदाणे तेल टाकून बासमती राईस त्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया। दुसऱ्या भांड्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाका। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरीचे टाकून तडका लावायचा। त्यामध्ये लवंग आणि मिरे टाकायचे, तेजपान टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं। त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची, व्यवस्थित परतवून घ्यायची। नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा। नंतर बारीक चिरलेले गाजर टाकायचे, व्यवस्थित परतवून घ्यायचे। 1 कापलेला बटाटा, शेंगदाणे, बटाटे टाकून सर्व व्यवस्थित परतवून टाकायचं। त्यामध्ये कोबी, बटाटे, हिरवे मटर सर्व व्यवस्थित परतवायचं। त्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची, व्यवस्थित परतवायची। त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि चवीपुरते मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं। नंतर वाफेवर शिजवायला ठेवायचं आणि त्यामध्ये परतवलेले बासमती राईस टाकायचे। त्यानंतर गरम पाणी टाकून 10-15 मिनिटे शिजवायला ठेवायचे। अशा प्रकारे छान वास सुटलाय आणि मसाले भात तयार झालेला आहे। जर तुम्हाला हा मसाले भाताची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आरतीज कॉर्नरला।